नागपुर कलमना थाना अंतर्गत नाबालिग लड़की के साथ छेड़छाड़ और जान से मारने की धमकी देने का मामला सामने आया, जहां पीड़ित ने आरोपी पर लगातार पीछा करने और अश्लील हरकतें करने का आरोप लगाया। बताया जा रहा है कि आरोपी लड़की को स्कूल आते जाते समय परेशान करता था। घटना वाले दिन आरोपी ने पीड़ित के चचेरे भाई को भी जान से मारने की धमकी दी थी। पीड़ित की शिकायत के आधार पर पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया। फिलहाल आगे की जांच जारी है। आम्ही पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे, पोलीस ठाणे कळमना, नागपूर शहर, दिनांक 7/4/2026 रोजी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादवरून पोलीस ठाणे कळमना येथे गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एक नाबालिग मुलगी हिची तिच्या मैत्रिणीच्या मार्फतीने आरोपी नामे आशिष फगवा टंडन याच्याशी ओळख झाली। त्याच्यानंतर आरोपीला तिने नकार दिला, तिच्याशी बोलण्याचं नाही असं सांगूनही आरोपी वारंवार तिच्या पाठीमागे जात होता। ती शाळेत जाते त्या रस्त्याला तो वारंवार जात होता। तसेच नमूद घटना तारीख, वेळी व ठिकाणी फिर्यादी आणि तिचा भाऊ हा गुपचूप खाण्यासाठी गेले असता आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी येऊन फिर्यादीच्या बहिणीला, भावाला त्याने म्हटलं की तो कोण आहे, ह्या मुलीसोबत काय करत आहे, यावरून तिचं भांडण झाले आणि फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। त्याच्यावरून पोलीस स्टेशन कळमना येथे गुन्हा दाखल झाला। या प्रकरणामध्ये आरोपी यानं फिर्यादीचे आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। सदरची पीडिता ही नाबालिग असल्यामुळं पोक्सो ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। आरोपी आम्ही अटक केला आहे आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। सदरची पूर्ण कारवाई ही परिमंडळ क्रमांक 5 चे माननीय पोलीस उपायुक्त सर निकेतन कदम सर, सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय रोहित ओवाळ सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय प्रवीण काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आलेली आहे।